पवनसूत हनुमान महाराज की जय, गुरु भगवान बाबा की जय। श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः। सुकुमार याचे करकमळ, शीतळ न लागती चरण तळ, टवटवीत नेत्र युगळ, लक्ष्मण विकळ नाही रामा। लक्ष्मण विकळ अवस्थेमध्ये नाही, लक्ष्मण टवटवीमध्ये आहे, लक्ष्मणाच्या हृदयामध्ये जिवंत आहे, असं काही घाबरू नका रामा, असे सांगत येतं सुषेण वैद। प्राणहीन पै शरीर, याचे न देखो साचार, सावधान याची गात्रे वक्त्र, शेषावतार हा होय। लक्ष्मण शेषाचा अवतार आहे, लक्ष्मण सावध आहेत, लक्ष्मणाला काही सुद्धा झालेलं नाही, रामाला असं सांगू लागलेले आहेत सुषेण वैद। सावध ऐके रघुनंदना, अरिग सैन्य पंचानना, राक्षस कुळ निभजना, बंधुरत्ना भय नाही। रामाला म्हणू लागलेले आहेत सुषेण वैद, सावध पद्धतीने ऐक बाबा, सावध आहे तुझे लक्ष्मण, आणि किती राक्षसांचं कंदन करण्यासाठी तसं काही सुद्धा घाबरायसारखं नाही, जिवंत आहेत, असं काही घाबरू नका। शक्ती भेदे लक्ष्मणा, पडला असताही जाण, सर्वता नाही विसज्ञ, तेही चिन्ह अवधारी। शक्ती लागलेली आहे लक्ष्मणाला, बाण लागलेला आहे, लक्ष्मण सावध आहेत, असं काही घाबरण्याची गरज नाही। जरी दिसत आहे विकळ, तरी पाटव्य असे प्रबळ, धुकधुकीत नेत्र कमळ, अळुमाळ दिसत आहे। जरी लक्ष्मण आकळ अवस्थेमध्ये जर तुम्हाला वाटत असले, पण लक्ष्मणामध्ये जिवंत आहेत, दुखदुखे आहेत त्यांच्या हृदयामध्ये। सर्वथा यासी भय नाही, हे मी जाणतसे पाही, प्रतिज्ञा करीतो तुझे पायी, भय नाही लक्ष्मणा। रामाची प्रतिज्ञा करू लागलेले आहेत सुषेण वैद, काही सुद्धा घाबरायची गरज नाही, लक्ष्मणाच्या हृदयामध्ये जीव आहे, तुम्ही असं दुःख मानू नका। मी जाणतसे वैद्यक, प्रेत चिन्ह आवश्यक, सौमित्र भय नाही देख, प्रतिज्ञा सुंटक वदतसे। तुम्हाला प्रतिज्ञा करतो, लक्ष्मण सावध आहेत, मी स्वतः जवळ असताना तुम्हाला काही सुद्धा घाबरण्याची गरज नाही, मला सगळं कळत आहे, असं सुषेण वैद रामाला बोलतेत। शक्ती भेदली हृदय संधी, त्यासी उपाय एक कृपानिधी, एक वेळा आणोनी दिव्य औषधी, बंधू सुबुद्धी वाचवी। लक्ष्मणाला शक्ती लागलेली आहे, दिव्य औषधी आणल्याच्या नंतर लक्ष्मण सावध होते, असे सांगू लागलेले आहेत रामाला। म्हणती औषधी येते कैसेनी, त्या उपायासी सांगेनी, एक वेळा प्रार्थुनी वायुनंदन, औषधी जाण आणाव्या। हे औषधी मी सांगाल, तुम्ही म्हणता ते कशाचे औषध, पण हनुमंतराय तेवढं कार्य करते ना, वली आणि त्यानं आणि लक्ष्मण उठन। जव नव्हे सूर्योदय, तव औषधी आणाव्या पहा हो, उद्या येता कशपतयो, कार्यान्वयो साधेना। सूर्य उदयाच्या आधी गोल ती वली औषधी आणावं लागन, लक्ष्मण उठन, उद्याच्याला जर तुम्ही आणतान तर मग ते उपयोगाला यायची नाही, त्याच्यासाठी इतकं बलवान कुणी सुद्धा नाही, हनुमंतरायच आहेत, हनुमंतराय तेवढं कार्य करते ना। उदया येता गभस्ती, औषधी प्राप्त नव्हती, आणि अनावर ब्रह्मशक्ती, उर्मिळापती न वाचे। उद्याच्याला जर सूर्य निघाल्याच्या नंतर जर दिव्य औषधी आणली तर वाचणार नाहीत लक्ष्मण, त्याच्यासाठी सूर्य निघाल्याच्या आधी गोलवले औषधी आणावं लागन, तर लक्ष्मण उठन। साधावया या कार्यासी, सामर्थ्य एक हनुमंतासी, इतरांची गती कायसी, लक्ष्मणासी वांचवावया। बाकीच्याची काहीच गती नाही लक्ष्मणाला वाचवण्यासाठी, ही जे युक्ती चलन ते फक्त हनुमंतरायापाशी चलन, आणि हनुमंतरायाशिवाय एवढं कार्य होणार नाही, हे हनुमंतरायच ते कार्य करते। इतुके सांगोनी श्रीरामासी, सवेची सांगे हनुमंतासी, आजी सौमित्रे वांचवावयासी, तुझी होती प्राणदाता। रामाला सांगितल्याच्या नंतर हनुमंतरायाला सांगितलेलं आहे, तूच एक दाता आहेस बाबा, तुलाच एवढं कार्य करावं लागन, तुला दिवे औषधी आणावं लागन सूर्य उदय व्हायच्या आधी, आणि लक्ष्मणाला उठवावं लागन। जवळी बोलावनी वायुनंदन, गुज सांगे सुषेण, लक्ष्मण पडिला विसज्ञ, त्यासी जीवदान त्वा द्यावे। हनुमंतरायाला जवळ घेतलेला आहे सुषेण वैदाने,
तुझ्याशिवाय हे कार्य होणार नाही बाबा. तू जाय पटकन आणि औषधी आण. आपला लक्ष्मण उठवायचा आहे असे सुषेण वैद हनुमंतरायाला सांगतेत. वांचविलिया लक्ष्मण रामासी सुख समाधान, सुख सुग्रीव अंगदा जान, सुख संपन्न वानर. लक्ष्मणाला उठविल्याच्या नंतर राम सुखी होते, सुग्रीव सुखी होते ना, आणि सगळं वानर सैन्य सुद्धा आपलं सुखी होईल. तू श्रीरामाचा निज भक्त, तुझ सभय्य श्री रघुनाथ. श्रीराम प्रेमे सदा डुल्लत, राम स्मरत सर्वदा. तूच एक रामाचा भक्त आहेस बाबा. तुझ्याशिवाय एवढं कार्य होणार नाही. राम तुझ्या नामाच्या योगानं तू खासच ख्यातिवान आहेस. मनुष्यनी राम सदा डवलत येतं, तुझ्या गुण गात येतं किती हनुमंतरायाचं. तुझ सर्व भूती समसमान, अखंडता रामानुसंधान. दृश्य द्रष्टा आणि दर्शन, रामचित्तघ्न देखसी. रामाचं दर्शनच तुला पावन बाबा. तुझं एवढं कार्य केल्याच्या नंतर बाकीच्या काही होऊ शकत नाही. तूच कार्य करशील. सुग्रीव अंगद जांबवंत, नळनिळादी वानर समस्त. तुझे आम्ही राम भक्त, श्रीराम सेवित सर्वदा. सुग्रीव जांबवंत हे तुझ्या गणाचं आम्हाला किती पावन होते आणि सगळ्यांनी आनंद होईल. आणि तुझ्याशिवाय एवढं कार्य होणार नाही. तुझेनी आम्हा श्रीराम भेटी, तुझेनी आम्हा श्रीराम गोष्टी. तुझेनी राम देखिला दृष्टी, धन्य सृष्टी तुझेनी आम्ही. धन्य सृष्टी तुझ्यानेच. आम्हाला जे रामाचं नाम चिंतन जे घडलेलं आहे सुग्रीवाला, ते सुद्धा हनुमंतरायासाठीच घडलेलं आहे. हनुमंतरायासाठीच भेट झालेली आहे ह्या सुग्रीवाची रामाची. तुझे वानर वनचर, झाले श्रीराम सेवेचे किंकर. तुझे भव समुद्र दस्तर, झाला समग्र कोरडा. तुझ्या योगानेच एवढं कार्य झालेलं आहे. समुद्राचं जे उल्लंघन झालेलं आहे हनुमंतराया, तुझ्या योगानेच झालेलं आहे. एवढं जे कार्य झालेलं आहे ते तुझ्या योगानेच झालेलं आहे. आणि सगळ्यांनी भेट जे वानर सैन्याला जे एवढं घडलं या तुझ्यासाठीच भेटलेलं आहे, हनुमंतरायासाठीच. जन्म मरणाचे आवर्ती, बुडत होतो मारुती. ते तुवा लागोनी श्रीराम भक्ती, वानर पंक्ती उद्धरिल्या. तो सगळ्या वानर पंक्ती उद्धरलेल्या आहेस. अरे काय किती एखाद्या वेळेस वानराई जो किती संकट आलेलं होतं, त्यावेळेस तो काय केलेला आहेस, कानामध्ये रामनाम गायलंस. ज्या वेळेस वानर सगळे मूर्तीनं येऊन पडलेले होते, ह्या इंद्रजिताने ते किती घायल केलते, तर त्यावेळेस तो काय केलेला आहेस हनुमंतराया, वानराच्या कानामध्ये राम चिंतन गायलंस. ते सावध झालेले आहेत. तो किती कार्य केलेलं आहेस इथून माग सुद्या. हे चिन्हवला सांगो किती, तुवा उद्धरिली त्रिजगती. तुझेनी पापे उद्धरती, पाप निर्मुक्ती तुझेनी. तुझ्याने किती उद्धार होतो या, किती पाप्याचं. एवढे राक्षस दुष्ट होते, पापी होते, पण तुझ्या हाताने किती मेले आणि त्यांचा किती उद्धार झालेला आहे ह्या हनुमंतरायाच्या हाताने. वानर मांदी समवेत, पडिता उपवासी समस्त. तुवा नेवनी विवरांत, केले तृप्त फळे जळे. किती वानर घायल झालते उपाशी होते, तो हिवराच्या हिच्या बिळामध्ये नेलेले आहेस. आणि तो किती त्यांनी भोजन खाऊ घातलेलं आहेस, किती प्राप्ती केलेली आहेस, असा हनुमंतरायाचं गुण गाऊ लागलेले आहेत. विवरे सहित हेमा, तुवा उद्धरिली विरोत्तमा. समुद्र तीरी प्लवंगमा, मरण धर्मा चुकविले. हिवरामध्ये हेमा होते आणि तिचा तो किती उदाहरण केलेला आहेस. सगळ्या वानराईली भोजन खाऊ घातलेला आहेस आणि त्याच्यातून सुद्धा तोच पार पाडलेले होतेस वानर सैन्य. पाखेविना मासांचा गोळा, संपाती उद्धरिला हिक्की हेळा. शुद्धीला ओनी त्या काळा, समुद्र जळा आक्रमिले. एक संपत्ती राखीस होता, त्याचं सुद्धा तोच उदाहरण केलेलं आहेस बाबा. तू किती जर हे पापी दुष्ट होते हे रावणाच्या कुळातले राखीस, पण तो सगळ्यांचा मारून शिनी उद्धार केलेला आहेस. छायाग्रह राक्षसी, तिने सगळाची गिळिलासी. काळीज उपटोनी वेगेसी, द्रष्ट राक्षसी मारिली. तो किती राखीशीन सूर्य गिळायला गेल्याच्या नंतर त्या पद्धतीचा तू ती राखीशीन सुद्धा किती तुला गिळायला गेलेली होती, ती सुद्धा तो मारलेली आहेस. सुरसा दानवांची माथा, न मारोनी गेलासी परता. पाय देवनी पर्वत माथा, तोही तत्वता. सुरवसासी दानकी माता होती, तिचं सुद्धा तू तेवढं कार्य केलेलं आहेस.
अति दुस्तर समुद्र तीरा तुझा पराक्रम कपिंद्रा जाओ निया परतीरा केले चरित्रा ते ऐके. तो किती चैत्र केलेला आहेस, किती मोठा समुद्र होता. समुद्राचं उल्लंघन कुणाच्या व्हायासारखं होतं, कुणाच्यानच नव्हतं. हनुमंतरायाने तेवढं उड्डाण केलेलं आहे समुद्राच्या पलीकड आणि तेवढं जाऊशिनी कार्य केलेलं आहे. झाडा घेऊनी मध्यरात्री लंका शोधिली मारुती करोनी राक्षस सभा पालती सीता निश्चिती शोधिली. तू सीतासाठी किती कष्ट घेतलेला आहेस. गुपित राहूनशिनी सगळे लंकेमध्ये तपास काढलास, सीतामाईचा शोध घेतलास, कुणाला दिसला बी नाहीस आणि किती त्यांचा निस्तेवग शोध घेऊ लागलेला आहेस गुपित अवस्थेमध्ये तो हनुमंतराया. 14 सहस्त्र वनचर तुवा मारिले एक सर झाडे झाडोनी समग्र वन चौफेर विध्वंसिले. 14,000 राक्षस तो किती मारलेले आहेस, किती झाडा झुडप होते निस्त्या फळाचे, किती त्यांची लुस्कान केलेले आहेस तो लंकेमध्ये जाऊन शिनी आणि सीतामाईचा शोध घेतलेला आहेस. जंबुमाळी प्रधान पुत्र तुवा मारिला अखया कुमार इंद्रजितासी करोनी क्षात्र रणी सत्वर गांजिला. तू किती त्यांचे राक्षस मारलेले आहेस, इंद्रजिताला किती गांजलेला आहेस आणि आकिया कुमार सुद्धा तो मारलेले आहेस. देखोनी सम्मुख रावण तुवा करोनी पुच्छासन तिखट बाणाग्नी करून हृदय दशानन विंधिला. तू किती केलेला आहेस. राजा रावणाचं आसन किती उंच होता, तुझ्या शिफ्टीचं तो आसन केलेलं होतस आणि राजा रावणापेक्षा किती उंच आसन करून शिनी हनुमंतराय तू बसलेला होतास. तो एवढं कार्य केलेलं आहेस. आगी लावणी पुच्छासी जाळीले दाही मुकांसी भस्म करोनी लंकेसी सीता सुत्तीसी आणिले. अरे तेवढंच नाही, तू हनुमंतरायाचे 10 तोंड होते. अग्नी लावलेली आहे स्वतःच्या शिफ्टीला आणि त्यालाच फुकायला लावलंस. फुक म्हणलास 10 तोंडानं तुझ्या फुकन आणि तू त्याच्या खलस दाढी मिशा जाळून टाकलेल्या आहेस. किती अपमान केलेला आहेस राजे रावणाचं. एकल्या ऐके आपण अर्धरात्री तुवान अनोनी महापाशान सेतु बंधन संपविले. एका अर्ध्या रात्रमध्ये तू काय केलेलं आहेस, सेतू बंधन केलेलं आहेस आणि सगळं वानर सैनिक इथं पोहोचलेला आहेस. तू अति संकटी ही रिगम करून खांदी वाहुनी लक्ष्मण वीर इंद्रजित दारुण तुवा एकलेन मारविला. तो एकल्यानंच मारलेला आहेस, खांद्यावर घेतलेला आहेस लक्ष्मण आणि तिथे आणून शिनी ह्या इंद्रजिताला मारलेला आहे लक्ष्मणानं. तोच तेवढं कार्य केलेलं आहेस. मनी न धरवी ती धरिता ती कर्मे केली हनुमंता भक्तोत्तमा कपिनाथा श्रीराम सुखार्ता बंधू उठवी. तू आता इथून मागलचे एवढे कार्य केलेले आहेस बाबा. आपला रामाचा एक लक्ष्मण बंधू सकारत्न रणामध्ये पडलेला आहे, ते तुला एवढं कार्य करायचं आहे. तो वले औषधी आणायची आणि हे लक्ष्मण उठवायचं आहे. शीघ्र जाओनी आपण उदयान येता भास्वान वेगी दिव्य औषधी ते आणून बंधू लक्ष्मण सुरवे निघायच्या आधी गोल पटकन वेगाने जायचं, वल्ली दिव्य औषधी आणायची आणि लक्ष्मण बंधू उठवायचं आहे. पुढील वाचक आहेत सकुबाई मधुकर बडे. सूचक तेच राहते. पूर्वी वीरे जांबवंते तुझला आका येऊ सगळे आले. आका या. त्याची जाणोनी द्रोणाद्री ते दिव्य औषधी आणावे. जांबीवंतांना सांगितलेलं आहे तेवढी पटकन बाबा तू ताबडतोब जायचं आणि दिव्य औषधी आणायची आणि लक्ष्मण रत्न उठवायचा आहे रामाचा बंधू. त्या पर्वताच्या दक्षिण शिखरी दिव्य औषधी थोर थोरी ऐक त्यांच्या नामांची कुसरी सविस्तरी सांगेन. मी सगळी सविस्तर सांगतो बाबा. त्या ठिकाणी किती दिव्य औषधी आहेत तुला समजायच्या नाही तर कुंची कुंची घ्यावं म्हणून तुला कळायचं नाही. त्याच्यासाठी मी सावधगतीनं तुला सांगतो, तू ऐक. शल्य विशल्य होती पूर्ण विशल्य करणी तीस अभिधान अति अयुक्ते आपण वेगे शोधून आणावी. शिल्ले विशल्य ही औषधी आहे बाबा आणि तू बघायची आहे चांगली आणि ती दिव्य औषधी घेऊन यायची आहेस.
पॅरेग्राफ पासून